माधुरी हत्ती परत येणारच, प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात जाणार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ. माधुरी उर्फ महादेवी हत्तीच्या बाबतीत जनभावना तीव्र आहेत आणि महादेवीनं परत यावंच आणि ती येणारच असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. तसेच माधुरी हत्तीनीला परत आणण्यासाठी प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात देखील जाऊ, त्याचा खर्चही कार्यकर्ते करतील. त्याचबरोबर उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माधुरी हत्तीनीच्या बाबतीत बैठक देखील होणार आहे, असं देखील मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं. आणि ते सांगलीच्या आटपाडी येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं आयोजित युवा संवाद मेळाव्याप्रसंगी बोलत होते. म्हणून आपण शेतकऱ्यांची जास्तीत जास्त हित कसं होईल ते आम्ही बघणार आहोत. दुसरं, आता जी नांदणी मठाची जैन समाजाचं भक्तिस्थान जे आहे ती महादेवी हत्तीन, त्याला पेटा या प्राणी संरक्षण करणाऱ्या संस्थेनं उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन त्याची देखभाल व्यवस्थित होत नाही या मुद्द्याखाली त्यांनी ते वनतारा या अंबानींच्या त्या अभयारण्यामध्ये त्याला सोडण्यात आलेलं आहे. त्यामुळं विशेषतः जैन समाजाने सगळ्याच समाजाच्या भावना या प्रक्षुब्ध झालेल्या आहेत. काली फार मोठा मोर्चा निघालेला होता आणि आम्ही सगळ्यांनी भावना व्यक्त केली आहेत की पुन्हा जर उच्च न्यायालयात जायला सर्वोच्च न्यायालयात जायला लागलं तर आपण जाऊ. त्याचा संपूर्णपणानं त्याचा जो खर्च येईल तो संपूर्ण कार्यकर्ते करतील. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनीसुद्धा उद्या 10:30 वाजता मंत्रालयामध्ये बैठक बोलावलेली आहे. मला वाटते काहीतरी याच्यातून मार्ग निघेल. आणि मला वाटते जी प्राणी संरक्षण करणारी जी संस्था आहे त्यांच्या मनाप्रमाणे त्या हत्तीचं निश्चितपणानं आम्ही संरक्षण करू आणि ती महादेवी हत्ती आम्ही परत आणू असा विश्वास मला आहे. आणि आज महादेवी हत्तीने सुद्धा सांगितलं मी परत येईन. अलमट्टीच्या उंचीच्या वाढीच्या संदर्भात आजच दिल्लीमध्ये बैठक होती, परंतु ह्या कार्यक्रमामुळं मी जाऊ शकलो नाही. मला वाटते आमचा प्रचंड विरोध आहे. परंतु त्यांचं म्हणणं जे आहे की अलमट्टीच्या अलीकडे हिप्परगी धरण आहे, त्यामुळं त्या आमच्या अलमट्टीचा फारसा त्रास आपल्या या भागात होत नाही. परंतु अनेक यानं पद्धतीनं आम्ही पटवून दिलेलं आहे. ज्या वेळेला 3.5 लाख क्युसेसपेक्षा पाणी जास्त सोडलेलं आहे त्यावेळेला पाणी कमी झालेलं आहे, खूप कमी झालेलं आहे. आणि म्हणून अलमट्टीची उंची वाढवू नये ही भावना आमची आहे. आणि जसा तसा प्रयत्न झाला तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जायची सुद्धा तयारी ठेवलेली आहे. मला वाटतं आज जलशक्ती मंत्री CR पाटील साहेब निश्चितपणानं महाराष्ट्राच्या बाजूने उभे राहतील. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.